हॅलो मित्रांनो, माझं नाव शुभम आहे आणि मी पुण्यात राहतो। आज मी तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहे। 10 वर्षांपूर्वी मी जेव्हा 18 वर्षांचा होतो तेव्हा माझी काकू बरेली मध्ये राहते, परंतु काही कारणाने ते पुण्यात आले। याचं कारण नेमकं मला माहित नाही, परंतु काकाच्या नोकरीमुळे ते दोघेही पुण्यात आलेले असावे। काही दिवस असेच उलटून गेले। एके दिवशी काकीचा फोन येतो। तो फोन माझ्या आई उचलते तेव्हा काके सांगते की काका नोकरीच्या कामानिमित्त काही दिवस बाहेर जाणार आहेत व घरात एकटे असल्यामुळे मला खूप भीती वाटते अशी काकी म्हणाली। त्यानंतर आईने मला काकीच्या इकडे काही दिवस राहण्यासाठी पाठवले। मित्रांना एक गोष्ट सांगायचीच राहून गेली, काकीच्या लग्नाला 7 ते 8 वर्ष होऊन गेले असेल तरी काकीला अजून एकही मूल बाळ नव्हतं। ते कशामुळे हे मला माहित नाही। काकी दिसायला खूप गोरी गोरी। जेव्हा मी काकीच्या घरी गेलो तेव्हा काकीचे मोठे मोठे आंबे बघून मी थक्कच राहून गेलो। मी काकीचा आंब्याकडे पाहत होतो तेव्हा ती म्हणाली, काय पाहतोय, आत मध्ये तरी ये। घरी गेल्यानंतर त्याने मला जेवायला वाढलं। जेवायला वाढताना ती तेव्हा खाली वाकली तेव्हा तिच्या पटीतून तिच्या आंब्याचे पूर्णपणे मला दर्शन झाला। मला आता राहून असं झालं होतं करून मी स्वतः कंट्रोल केलं आणि जेवण केलं। जेवण झाल्यानंतर आम्ही दोघेही टीव्ही बघत बसलो। टीव्ही बघता बघता काकू कधी झोपी गेले त्यालाही कळलं नाही। झोपलेले काकूची कंबर मला चांगली दिसत होती व तिचे आंबेही, परंतु काकीला हे समजलं होतं की मी त्याला सारखं सारखं हरत आहे। त्यानंतर मला काही कळेना सगळं। मी बाथरूम मध्ये जाऊन आपलं एकटाच काम करून आलो। जेव्हा मी बाथरूम मध्ये बाहेर आलो तेव्हा बाथरूमच्या जवळच काकी उभा होते। अंदाजे तिने आतील सर्व ऐकले असावे, परंतु मी बाहेर आल्यानंतर ती काही न बोलता तिने फक्त बारीक स्माईल दिली। नंतर रात्र झाली, आम्ही दोघांनी जेवण केलं आहे। मला अजून एकदा आंब्यांचे दर्शन झालं। आता मात्र तिने साडी न घालता गाऊन घातला होता। नंतर आम्ही झोपायला गेलो। मी बेडवर झोपलो व ती खाली। हे बघून मला वाटलं आपलं काही जमत नाही। अशीच निराशा बाळगत मी झोपी गेलो, परंतु मध्यरात्री 1-2च्या दरम्यान काकी वरती येऊन झोपली आणि मला उठून म्हणाली, पलीकड सर, मला झोपायचे, मला खाली भीती वाटते। मग मी तिला जागा दिली, परंतु मी तिला म्हणलं, मला अंगावर हात पाय टाकायची खूप घाण सवय आहे बरं का। ते म्हणली, हो रे चालते मला। नंतर मी हटकून तिच्या कमरेवर हात टाकला आणि पायावर पाय टाकला, परंतु तिने अंग पलटलं वरती एका अंगावर झोपली। म्हणजेच तिने मोठे मोठे टरबजे माझ्याकडे केले आणि पलीकड तोंड करून झोपली, परंतु तरीही मी तिच्या अंगावर हात वर पाय टाकला। तिने मला कसलाच नकार दिला नाही। नंतर मी हळूहळू पॅन्ट न काढताच दचके देऊ लागलो। मला वाटलं ती आता तरी नकार दे, परंतु तसं काही झालं नाही। तिने मला कसलाही नकार दिला नाही, पण तुम्ही खूप हिमतीने माझं केळं बाहेर काढलं व वरूनच हळूहळू दचके येऊ लागला। आतापर्यंत तिला समजले होते मी काय करत आहे, परंतु तिलाही तेच पाहिजे होता, म्हणून तिने मला कसलाही नकार दिला नाही। आता माझ्या हिंमत वाढली होती। आता मी डायरेक्ट तिच्या गाऊनवर केला व आतील ही तिची पॅन्ट बाहेर काढली। आता मी माझं केळं तिच्या पपईमध्ये घालून लागलो होतो, परंतु ते काही कारणाने आज जात नव्हतं, म्हणून मी तिची एक टांग वरी केली व मग घालण्याचा प्रयत्न केला। परंतु तेवढ्यात काकू म्हणाले, काय करतो रे? मी म्हणालो, काय नाही काकू, जे करत आहोत ते करून द्या प्लीज। आता मी त्याला हळूहळू ते दचके देत होतो। नंतर मी तिचा अकाउंट काढून टाकला व तिने माझे सगळे कपडे काढून टाकले। नंतर मी तिचे 2 पाय वर करून माझे केळं टाकले। मी आत बाहेर करत असताना तिने तिचे पाणी बाहेर टाकले। त्यानंतर मी पण माझे पाणी टाकणार होतो, परंतु तिने तेवढ्यात पोच चेंज केली आणि तिच्या पोटावर मला बसवले आणि म्हणले, असं कर। त्यानंतर मी तिला विचारलं, पाणी कुठे? ती म्हणले, डायरेक्ट पपईमध्ये। मी माझे पाणी डायरेक्ट तिच्या पपईमध्ये सोडले। नंतर मी तिच्या गालावर किस केले आणि चड्डी घालून झोपी गेलो। नंतर सकाळी उठलो तेव्हा ती उठली नव्हती। मला अजून मूड आला आणि मी करायला लागलो। तेवढ्यात ती उठकी आणि म्हणाली, काय चाललंय, एकदा छोटे बाळ म्हणून दिल, मग तू तर काही पण करायला लागलाय, ते पण माझ्या परवानगीनुसार। हे ऐकून मी खूप आश्चर्यचकित झालो। मित्रांनो, पुढे काय झालं हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा।